बाल संगोपन योजनेचा लाभ 2 वर्षापासून अनेक विधवा महिलांच्या मुलांपर्यंत पोहोचत नाही अशी तक्रार वर्धा जिल्ह्यातील महिलांनी व्यक्त केली आहे। जिल्हा परिषदेत कार्यकारी अधिकारी पराग समने यांना निवेदन दिले गेले, ज्यात म्हटले आहे की आम्ही सर्व एकल्या विधवा महिला वर्धा जिल्ह्यातील असून आमच्या मुलांना बाल संगोपन योजनेअंतर्गत मिळणारा लाभ गेल्या 24-25 वर्षापासून थांबला आहे। महिलांनी सांगितले की लाडक्या बहिणीची योजना 2024 पासून सुरुवात झाली आणि तिचा लाभ नियमित दिला जात आहे, पण आमच्या मुलांचे पैसे 2 वर्षापासून कागदपत्र रिन्युअल करूनही आलेले नाहीत। तक्रार करणाऱ्या महिलांनी म्हटले की अशा परिस्थितीत मुलांचे पालन पोषण व शिक्षण करणे खूपच कठीण आहे। त्यांनी बाल कल्याण समितीकडे विनंती केली आहे की लवकरात लवकर निधी देण्यात यावा, जेणेकरून मुलांचे भविष्य सुरक्षित होऊ शकेल। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता संतोष देशमुख, वर्धा। सर्वच महिलांना आणि त्याच्यानंतर 2024चे सर्वप्रथम तर गेल्या 1.5-2 वर्षापासून या महिलांना जो त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी निधी आहे। आज या एकल महिला अनेक या शेतकरी विधवा आहेत। त्या महिलांना आधी शेतीतून सपोर्ट नाही, त्यांच्या सासऱ्यांकडून माहेरकडून फारसा आर्थिक सहाय्य नसतं आणि ही बाब शासनाने ही बाब लक्षात घेऊन हा निधी सुरू केला आणि ही निधी देणं त्यांची अनेक मुलं हे आज 10वीपर्यंतचे शिक्षण घेऊन राहिले आणि त्यांना शिकण्यासाठी कॉन्व्हेंट किंवा प्रायव्हेट शाळांशिवाय पर्याय नाही। तर अशा अवस्थेमध्ये जर का त्यांच्या संगोपनाचाच निधी यांना मिळाला नाही तर त्यांनी कसं जगावं, त्यांच्या मुलांचं शिक्षण बंद पडायची अशी इच्छा एका महिलांना आहे, ज्या परित्यक्त महिला आहे की ह्या लाडक्या बहिणीला खरी आवश्यकता ह्या 1500 रुपयाची आणि असं जे आता आधी जे आपले सुनील केदार मुद्दा आम्ही मागच्या वेळेला उचलला होता, तेव्हा हा मुद्दा उचलला होता की जर का तुम्ही सक्षम असलेल्या महिलांना लाडकी बहिणीचे 1500 रुपये देतात, आमचं त्याच्यावर काही ऑब्जेक्शन आहे, चांगली गोष्ट आहे, महिला सक्षमीकरण करणं गरजेचं आहे। पण त्या मुळात ज्यांना 1500 रुपये आर्थिक बळ होतं की त्या विधवा आहे, एकल आहे, त्यांचा निधी डबल करावा की जेणेकरून यांना 1500 देतात तर त्यांना किमान 3000-5000 द्यावा की त्या सक्षमपणे स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबाचं संगोपन व्यवस्थिशीर करू शकतात। आणि आत्ताच आमच्या अलकाताईंनी जो मुद्दा उचलला की त्यांना प्राधान्य देण्यात यावं, जिथे कुठे अंगणवाडीची जागा निघाली, जिथे कुठे आशाची निघाली, जिथे कुठं एकल महिला काम करू शकते, या शिक्षण शिकलेल्या आहेत, चांगल्या शिकलेल्या आहेत, कोणी ग्रॅज्युएट आहे, काही 12वी पास झाले आहेत। मुद्दा आम्ही मागच्या वेळेला उचलला होता, तेव्हा हा मुद्दा उचलला होता की जर का तुम्ही सक्षम असलेल्या महिलांना लाडकी बहिणीचे 1500 रुपये देतात, आमचं त्याच्यावर काही ऑब्जेक्शन आहे, चांगली गोष्ट आहे, महिला सक्षमीकरण करणं गरजेचं आहे। पण त्या मुळात ज्यांना 1500 रुपये आर्थिक बळ होतं की त्या विधवा आहे, एकल आहे, त्यांचा निधी डबल करावा की जेणेकरून यांना 1500 देतात तर त्यांना किमान 3000-5000 द्यावा की त्या सक्षमपणे स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबाचं संगोपन व्यवस्थिशीर करू शकतात। आणि आत्ताच आमच्या अलकाताईंनी जो मुद्दा उचलला की त्यांना प्राधान्य देण्यात यावं, जिथे कुठे अंगणवाडीची जागा निघाली, जिथे कुठे आशाची निघाली, जिथे कुठं एकल महिला काम करू शकते, या शिक्षण शिकलेल्या आहेत, चांगल्या शिकलेल्या आहेत, कोणी ग्रॅज्युएट आहे, काही 12वी पास झाले आहेत।